रामकृष्ण हरी. परी वत्साचे निओरसे दुबते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगत उद्धरण. आज गोवत्स द्वादशी. श्री गुरु ज्ञानोबाराय या द्वादशी दिवशी आणि आपल्या गोमातेचं वर्णन करतात. जसं वासराच्या निमित्तानं गाय जगाला दुबत देते, त्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाच्या रूपाने अख्ख्या जगाला गीतेचं दुभतं दिलं. गाय ही शेतकऱ्याची कामधेनू आहे. गायीच्या दुधामध्ये 87.4 एवढे जैविक गुणांक आहेत, म्हणून हे पूर्णान्न आहे. गायीच्या गोमूत्रामध्ये 20% अमोनियम ॲसिड आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 27 प्रकारचे अल्कोलाइट्स आहेत. गायीच्या 1 ग्रॅम शेणामध्ये आणि 500 कोटी जीवाणू आहेत, म्हणून गाय ही उपयोगी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजे ती सांभाळीत. गायीचं वर्णन काय करावं. तिच्या ठिकाणी वाघाची क्रूरता नाही, सर्पाचा दंश नाही, काट्याचा बोचरेपणा नाही, आणि म्हणून ती दत्तात्रेयाच्या पाठीमागे उभी राहिली आणि भगवान गोपाल कृष्णांच्या सोबत राहिली. आणि म्हणून संतांनी तिची तुलना देवाशी केली, तू गाय मी वासरू. आणि म्हणून या ठिकाणी गायीचं पालन करत असताना आजच्या या गोवत्स द्वादशी दिवशी गोपालन याचा वसा घेऊन आपण भारताच्या विकासाला चालना देऊया. आणि हाच संदेश ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून तुम्हाला देतात. रामकृष्ण हरी.